नमस्कार. मी संजय रामराव बावडी, मुख्याध्यापक बृहन्मुंबई महानगरपालिका. हा प्रोग्राम इतका उत्तम आणि चांगला आहे की आपल्यामध्ये ज्या भावना आहे त्या भावना आपण एक दुसऱ्याशी शेअर केल्यानंतर खूप मनाला हलकं वाटतं. त्याचबरोबर हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम है भाई भाई, प्रेम पास में बंधे रहे तो होगी नहीं लड़ाई, एक ही मंदिर मस्जिद गिरजा अलग लहकिरीन वारा. या उक्तीप्रमाणे आपण जर चाललो तर अल्लाह ताला एकच आहे, एकच परमेश्वर आहे आणि आपण त्याचीच लेकरं आहोत. या भूमितलावर आपण जे आहोत ते त्याचीच लेकरं आहोत. त्यामुळं आपल्यामध्ये भाईचारा असणं खूप चांगलं आहे आणि असाच भाईचारा कायम राहावा ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. नमस्ते, मैं डॉक्टर वैभव मानवत. आज का प्रोग्राम काफ़ी अच्छा हुआ और चूंकि मैं डॉक्टर हूँ तो शरीर के बारे में जानता, तो मैं हमेशा यही सोचता हूँ कि हम इंसान हैं. हम इंसान हैं और इंसान ई से बनता है, ई से ईश्वर बनता है, ई से इबादत होती है, ई से आपकी इच्छा होती है. ये सारी चीज़ें अच्छी इच्छा के साथ में है और आज का कार्यक्रम जो हुआ है बेहतरीन कार्यक्रम हुआ है, समय की कमी होते हुए भी टाइम मैनेजमेंट के साथ. एंड इसमें जो अलग अलग धर्म के लोग आए हैं, अभी मैं मुस्लिम नहीं हूँ, मैं हिंदू हूँ, पर मैं आया हूँ, मैं काफ़ी एंजॉय किया है और मैंने काफ़ी लोगों का पिन ड्रॉप साइलेंस काफ़ी लोगों ने सुना है. और आज के दौर में टूटना बड़ा आसान है, जुड़ना बड़ा मुश्किल हो. और इस तरीके जो कार्यक्रम होते हैं उसमें एक इंसान को एक इंसान के साथ में जुड़ना चाहिए. देश के हालात बोलिए, अक्रॉस वर्ल्ड जो चल रहा है सिर्फ इंसानों को इंसानों के साथ में तोड़ने का काम है. आजकल की हमारी लाइफस्टाइल भी जो हो चुकी है, सुनते कुछ और है, हमको जो सुनाया जाता कुछ और है और हमारी गलतफहमियों के कारण दरारें इंसानों के बीच में ज़्यादा हो रही है. तो अंत में यही है कि यही जीना है, यही मरना है, तो क्यों ना भाईचारे के साथ में, क्यों ना एक दूसरे का दुख मिल बांट कर, जो भी हाल फिलहाल में हुआ कई बार रुका है, ऐसी घटनाएं होना नहीं चाहिए. हम सब इंसान है और जब एज ए डॉक्टर करके बोलता हूँ कि ऐसा ब्लड ग्रुप में ऐसा कोई धर्मों का ब्लड ग्रुप नहीं होता है ना. तो ये अभी स्टेज पर भी जो प्रमुख वक्ता थे उन्होंने भी यही बात कही. अब मैं तो एज ए डॉक्टर करके भी कहता कि जब मुश्किल आती है तो लोग एक दूसरे के काम में आते हैं. अर्थक्वेक होती है, कोई एक दूसरे देश भी दुश्मन देश को भी मदद करते हैं. और पीस टाइम में हम एक दूसरे के पीसेस क्यों करके हैं, ये सबसे बड़ा सवाल है. इंसान डेवलप क्रीचर है और वो डेव्हलप्ड होने का संकेत दे, कुछ अच्छा करे. धन्यवाद. नमस्ते, मी योगेश बनसोडे. कार्यक्रमाला आल्यानंतर खूप बरं वाटलं आणि आजच्या वातावरणामध्ये जे प्रदूषित वातावरण आहे, जो भ्याड हल्ला झाला काश्मीरमध्ये आपल्या बांधवांवर, त्याच्यासाठी हा कार्यक्रमामधून एक आपल्या समाजाने आणि इतर धर्मियाने इथे उपस्थित राहावे, त्यांना सडेतोड उत्तर दिलेलं असं मला वाटतं. असे कार्यक्रम वरचेवर व्हावे आणि मुस्लिम समाजाने किंवा याच्यासाठी असं काही एक्सप्लेनेशन द्यावं असं काय वाटत नाही, कारण प्रत्येक समाजामध्ये वाईट प्रवृत्ती असतात, त्यासाठी जे धर्म आणि धर्मग्रंथ बनवलेले असतात. हा कार्यक्रमात येऊन फार बरं वाटलं. थँक्यू. नमस्कार, मी अभिषेक कर्णिक, राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष क प्रभाग आहे. मला इथे ईद मिलादच्या मोक्यानिमित्त जमाते इस्लामी हिंदनी बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. आणि खरं बघायला गेलं तर आज मला पुण्याला कार्यक्रम होता, संध्याकाळी एक इव्हेंट होता, तो अटेंड करायचा होता. पण आपण बघतोय की या आठवड्यामध्ये ज्या घटना घडत आहेत, तर मी म्हटलं की आपल्याला हा मोका सोडायला नाही पाहिजे. हा इव्हेंट आता महत्त्वाचा, आपले जे फंक्शन्स असतात ते येत राहतात, पण हा इव्हेंट अटेंड करणं खूप महत्त्वाचं आहे. या दृष्टीने मी इथे आलो, कारण का हा कार्यक्रम जो आहे हा एक सद्भावना आहे. ही सद्भावना अशी आहे की आज आपण जे बघतोय की काय चाललंय या देशामध्ये, तर ती सद्भावना जी आहे ती सद्भावना दाखवणं गरजेचं आहे. आणि आज आपण इथे बघितलं असेल की सगळ्या जातीचे धर्माचे लोक इथे आलेले होते आणि मोठ्या प्रमाणात आलेले होते. म्हणजे आपण आता खरं बघायला गेलं तर मला तर वाटतं ह्याचा जर लाईव्ह टेलिकास्ट असेल तर हा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचला असता, की अशा ह्याच्यामध्ये पण आज जो एक विचार आहे आपल्या देशामध्ये असा पोचतोय की आपली भेदभाव आहे, इकडे भेदभाव चालू आहे, तिथे भेदभाव चालू, तर तसं नाही आहे. सगळ्यांना भाईचारा हवा आहे आणि हा हिंदुस्थान आहे, हा एक आहे. आणि म्हणूनच तर हा देश आज एवढी वर्ष झाले टिकून आहे आणि पुढेही टिकेल. एवढंच मी बोलीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी अतिशय चांगला आणि उत्कृष्ट कार्यक्रम, सद्भावना आणि खऱ्या अर्थानं आज
अभिमान वाटला मला की आपण आपले मुस्लिम बांधव यांनी हा जो कार्यक्रम आपण मागे बघतो मिलन हा या ठिकाणी ठेवला आणि मला या ठिकाणी निमंत्रित केलं. खरं तर पुरोगामी विचारातली इथली सगळी माणसं आणि मला बऱ्याच वर्षापासून काही प्रश्न असायचे कुराणच्या संदर्भातलं, त्याची उत्तरं खऱ्या अर्थानं मला पूर्ण या ठिकाणी मिळाली. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की आज सर्व मुस्लिम बांधवामध्ये बसल्यानंतर मला असं वाटलं की आपल्याच माणसात आपल्याच कुटुंबात आपण बसलो आणि आनंद हा खऱ्या अर्थानं आपण हा सोहळा साजरा करतोय. आणि खऱ्या अर्थानं आज कुराणमधले जे तत्व आहे की आपल्या प्रत्येक धर्मामध्ये सारखी तत्व असतात, पण आज उच्च ती तत्व आज आपल्याला ऐकायला मिळाली. आणि खरंच आपण तिथल्या जातीच्या धर्माचे असण्यापेक्षा आता मानवता तिची असायला हवी हे या ठिकाणी कुराणने सांगितलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं कुराणमधून बऱ्याचशा वैचारिक गोष्टी त्या आपल्याला घेता येतात, आपल्या जीवनामध्ये ते आत्मसात करता येतात. त्या ठिकाणी आपण इतरही धर्मांचा ज्या आदर करायला पाहिजे आणि त्याच वेळेला आपण आपल्या धर्माचे स्वाभिमान बाळगायला पाहिजे, ते अतिशय उत्कृष्ट उदाहरण या ठिकाणी त्यांनी दिलं आहे. आणि आताच काही दिवसापूर्वी पहलगाम या ठिकाणी झालेला जो हमला आहे त्या हमल्याला त्या ठिकाणी प्रत्युत्तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज कल्याणमधून ह्या बांधवांनी दिलेलं आहे की आम्ही एकत्र आहोत, एकत्र राहणार आहोत आणि कायमस्वरूपी एकत्र असणार आहे. आणि म्हणून आज मला अभिमान वाटते की आपल्या ह्या कल्याणसारख्या ठिकाणी असलेल्या त्या बांधवांनी हा अतिशय कृत्य असा उपक्रम राबवला, सगळ्यांना एकत्र आणलं. जेवण खाणं ही नंतर गोष्ट असते आणि एकत्र येऊन आपल्याला आपल्याच बांधवांना, कारण खूपच गोष्टी या ठिकाणी आज मला ऐकायला मिळाल्या. आणि खऱ्या अर्थानं आज मोहम्मद पैगंबर यांच्या विचारांशी समरस असलेला इस्लाम या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि बरेचशा गैरसमज असतात, हे गैरसमज माझी तरी वैयक्तिक या ठिकाणी मी म्हणते अगोदरच दूर झाले, कारण माझे बरेचसे मित्र, बरेचसे त्या ठिकाणी असलेले माझे सहकारी हे मुस्लिम समाज असून सुद्धा मला कधी आयुष्यात अशी जाणीवही झाली नाही की त्यांनी माझ्याबद्दल किंवा भेदभाव कधी केलेला आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने आता 4थीचा पाठ जो ईदगाह आहे तो ईदगाह पाठ मला आठवला. खरंच त्या ठिकाणी प्रत्येक आजीसाठी एखाद्या लेकरानं काय करावं, नातवानं काय करावं, तर धड्यांचं त्या ठिकाणी सामोरे जाते. पण मी असं म्हणेल की मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की कावळा आणि चिमणीची गोष्ट ज्यावेळेला आपण विचारात घेतोय, छोटीशी गोष्ट आहे की मी या ठिकाणी थोडी व्यक्त करतोय आणि बांधवांनी त्याच्यातून बोध घ्यायला की कावळा विडी पित असताना त्या ठिकाणी काय करतोय की त्या ठिकाणी माचीची काडी त्या ठिकाणी जंगलात टाकते. हे बघते कोण? चिमणी. जंगल जळतंय आणि जळल्यानंतर त्या ठिकाणी सगळीकडं साईरावर सगळे प्राणी पक्षी पळतात. आज आपल्या देशाची अवस्था तशीच झालेली आहे. गैरसमजातून बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत आता. आणि मग त्यावेळेला सैरावर पळत असताना ती चिमणी बाजूला जाऊ त्या डबक्यात त्या ठिकाणी गुडते आणि स्वतःला त्या आगीवर त्या ठिकाणी शिंपडते, ती आग विझवण्याचा प्रयत्न करते. जिरून तो कावळा त्या ठिकाणी गंमत बघतोय आणि गंमत बघताना हसत असतोय. असे कावळे समाजामध्ये प्रत्येक धर्मात सुद्धा बरेचसे असतात. आणि मग हसत असताना त्या ठिकाणी चिमणीचे पंख जाळतात आणि त्यावेळेला तो म्हणतोय की चिमणे उगाच का तुझ्या त्या ठिकाणी जीव हरवतेस. त्यावेळेला ते चिमणीचं म्हणणं आहे की ज्यावेळेला इतिहास लिहिला जावेला त्यावेळेला आग लावणाऱ्यांच्या तू असशील आणि आग विझवणाऱ्यात मी असेल, हा इतिहास असे. आणि म्हणून प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक राष्ट्रामध्ये असे आग लावणारे कावळे असतात. त्यांच्यापासून प्रत्येक समाजानं, प्रत्येक बांधवांना, प्रत्येक माणसानं सावध राहिलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं आजचा हा सोहळा पाहिल्यानंतर मला असं वाटलं की खऱ्या अर्थानं आपण एकच असतोय, पण कुठेतरी काहीतरी राजकीय असेल हेतूसाठी कोणीतरी त्या ठिकाणी आपल्यामध्ये फूट पाडत असते. पण एकच महत्त्वाची गोष्ट, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान